नवरा मरण पावला की सगळी संपत्ती फक्त बायकोच्या नावावर जाते असं वाटतंय तर आजचा व्हिडिओ तुमचा गैरसमज दूर करणारा आहे. भारताचा हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956 स्पष्ट सांगतो, नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर जितका बायकोचा हक्क आहे तितकाच आईचाही आहे. हो, दोघीही समान कायदेशीर वारस आहेत. काय सांगतो कायदा? जर पतीचा विल नसताना मृत्यू झाला तर क्लास 1 लीगल हायर्समध्ये संपत्ती विभागली जाते. म्हणजेच बायको, आई, मुलगा, मुलगी सर्वांना समान हिस्से म्हणजे 25% प्रत्येकी मिळतो. फक्त बायकोची मालकी नाही, फक्त आईचीही मालकी नाही. कायद्यानुसार दोघींनाही समान हक्क आहे. नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर जितका बायकोचा हक्क आहे तितकाच आईचाही आहे. जर विल केलं असेल तर संपत्ती विलनुसार जाते. जर विल केलं नसेल तर ही विभागणी अशी होते. हो, आईविरुद्ध बायकोची लढाई नाही. कायद्याने दोघींनाही समान न्याय आहे. अशा धडक भरणाऱ्या कायदेशीर माहितींसाठी लाईक, शेअर आणि फॉलो करा आमच्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलला. आणि कमेंट करा पुढचा टॉपिक कोणता हवा आहे. तुमचा कायदा, तुमचे हक्क, सरळ सोप्या भाषेत. नमस्कार.